सालाबादाप्रमाणे याही वर्षी कोळी समाज बांधवांच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। ही मिरवणूक दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी अक्कलकोट शहरातून भव्य उत्साहात निघणार आहे। या मिरवणुकीत तालुक्यातील सर्व कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त कोळी समाज बांधवांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे। महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे पूर्वनियोजन, मिरवणुकीचा मार्ग, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाज एकतेचा संदेश देणारे उपक्रम याबाबत आयोजकांनी माहिती दिली। या दिवशी शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण होणार असून विविध भागातून येणारे कोळी समाज बांधव एकत्र येऊन महर्षी वाल्मिकींच्या कार्याचा गौरव करतील। समाजातील युवा वर्गाने या मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेऊन एकता, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, अक्कलकोट। नमस्कार। जय वाल्मिकी सर्व बांधवांना। आज महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 7 तारखेपासून महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली जात आहे। त्या धर्तीवर आज अक्कलकोट तालुक्यामध्ये 7 तारखेपासून आज तागायत वाल्मिकी जयंती प्रत्येक गाव खेड्यामध्ये, अक्कलकोट तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये, नगरामध्ये वाल्मिकी जयंती मोठ्या संख्येने जयंती उत्सव साजरा करून त्या ठिकाणी भव्य मिरवणुकी काढण्यात येत आहे। महर्षी वाल्मिकी महाराज रामायणकार त्यांनी लिहिलेल्या रामायणावर आज महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता रामराज्याच्या नावाने मिळाली। त्या रामराज्याचे जनक आमचे महर्षी वाल्मिकी आणि त्यांचे आम्ही वंशज आज या ठिकाणी आपले पूर्ण कोळी समाज ताकदीने उतरून महाराष्ट्र राज्यामध्ये जे कोळी समाजावर होणारे अन्याय आहे त्या अन्यायाला लवकरात लवकर न्याय आमच्या कोळी समाजाला मिळावं म्हणून महर्षी वाल्मिकी चरणी प्रार्थना करून त्यांची जयंती उत्सव जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। 18 तारखेला अक्कलकोट शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी महर्षी वाल्मिकीजींची मूर्तीची स्थापना करून 19 तारखेला आम्ही या ठिकाणी अक्कलकोट शहरामधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे। तरी मी आवाहन करतो की अक्कलकोट तालुक्यातले सर्व कोळी समाज, सोलापूर जिल्ह्यातले सर्व कोळी बांधव आणि राजकीय नेते मंडळी यांनी आमच्या या कोळी समाजाच्या या भव्य अशा महर्षी वाल्मिकी जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवावा। कारण महर्षी वाल्मिकींचं रामायण आणि व्यास ऋषींचं महाभारत या ठिकाणी कोळी समाजाला लिहिलेलं असताना त्यांच्या वंशजावर होणाऱ्या अन्यायांना आपण सर्वांनी मदत करण्यासाठी आणि साथ देण्यासाठी म्हणून आमच्या मिरवणुकीमध्ये सहभाग होऊन या ठिकाणी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या संख्येने साजरा करण्यासाठी आपण आम्हाला मदत करावं आणि महर्षी वाल्मिकी ऋषींच्या या वंशजांना लवकरात लवकर शासनाकडून न्याय मिळावं यासाठी प्रयत्न करावं। जय हिंद, जय वाल्मिकी। नमस्कार, मी दत्तात्रय कोळी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष। यावर्षी महर्षी वाल्मिकी यांची जयंती पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये संपन्न झालेली आहे। सगळ्यात शेवटी अक्कलकोट शहरामध्ये जयंतीचा समारोप या ठिकाणी केला जाणार आहे। त्यानिमित्त 18 तारखेला महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि 19 तारखेला महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे। त्यानिमित्त येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवून लेझिम आणि भजन गायन अशा प्रकारचे पारंपरिक वाद्य या ठिकाणी अशा मिरवणुकीमध्ये घेऊन ही मिरवणूक यशस्वीरित्या संपन्न करण्याचा आमचा मानस आहे आणि याच्यातून एक वेगळाच संदेश भारतीय जनतेला आम्हाला द्यायचा आहे आणि तो आम्ही या ठिकाणी देणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, माझं नाव करण कोळी, आपले कोळी समाजाचे तालुका उपाध्यक्ष। आपण कोळी समाजाला सांगतो सगळेजण येऊन या 19 तारखेला येऊन सगळे आपल्या कोळी बांधवांना सगळ्यांना येऊन आपलं शोभा वाढवून द्यावे एवढंच सांगतो। जय वाल्मिकी। नमस्कार, मी अनिल जमादार, अक्कलकोट तालुका युवक उपाध्यक्ष। आपण अक्कलकोट तालुक्यात महर्षी वाल्मिकीचा 19 तारखेला जयंती साजरा करत आहे। त्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील सगळं कोळी समाज बांधव जास्तीत जास्त संख्येत या मिरवणुकीत उपस्थित राहावे ही माझी विनंती।